सद्गुरु काही माऊली मातोश्री मायना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सच्चोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आपण आज जे चिंतन करणार आहोत ते म्हणजे सद्गुरु पै माऊलीने जे ज्ञान आपल्याला दिलेलं आहे, म्हणजे जीवनाची त्रिसूत्री, की ही जी त्रिसूत्री सांगितलेली आहे ते संचित, प्रारब्ध, क्रियामन, ह्या तीन अंगाने आपल्याला ही त्रिसूत्री सांगितलेली आहे. आता ही जी त्रिसूत्री ज्यावेळेला आपण म्हणतो आहोत ते ज्ञान एकदा शब्दाने कळलं की ते काही पाठांतर करायचं नाहीये, तर ते आपल्या आचरणात यायला हवं. म्हणजे आचरणात यायला म्हणजे काय आचरण यायला पाहिजे, तर ह्या क्षणी आपण कसे विचार करतो आहोत, कसे बोलतो आहोत, कसे आचरण करतो आहोत, हे आपल्याला व्यवस्थित कळलं पाहिजे. तिथे आपलं लक्ष पाहिजे. आता इथे लक्ष पाहिजे म्हटल्यानंतर आज आपण जर बाहेर समाजामध्ये पाहतो, म्हणजे आपल्या आजूबाजूला पाहतो, तर तिथे सुद्धा जर पाहायला गेलं तर तिथे संघर्ष दिसतो. म्हणजे वादविवाद असतात, मतभेद असतात किंवा निर्णय स्पर्धा असतात आणि त्याच्यातून माणसाचं जीवन चाललेलं आपण पाहतो. अगदी वैश्विक जीवनापर्यंत पण पाहिलं तर तिथे युद्ध आहे की एकमेकाबद्दल वेडवाकडं बोलणं आहे, असे तिथे पाहतो. आता हे असं का होतं ह्याचं पहिलं समजून घेऊया की परमेश्वर ही जे परमेश्वराची जी संकल्पना जीवनविद्येने मांडली आहे, वेदाने मांडलेली आहे, ऋषीमुनींनी मांडलेली आहे, ती पहिली परत आपण एकदा समजून घेतलं की हे असं का होतं ते आपल्या लक्षात येईल. की मुळात असलेलं हे अनंत स्वरूप, अनंत चैतन्य शक्तीचा विराट सागर असं जे जीवनविद्या सांगते, ते ती परमेश्वरी शक्ती मुळात निर्गुण निराकार आहे आणि ती शक्ती सगुण निराकार होते. म्हणजे सगुण निराकार म्हणजे स्वतःच्या ठिकाणी आहेपणाची जाणीव निर्माण झाली. आणि ही सगुण निराकार असलेली परमेश्वरी शक्ती विश्वरूपाने प्रगट झाली. त्याला सगुण साकार परमेश्वर असं म्हटलं जातं. तीन गोष्टी ह्या पहिल्या व्यवस्थित लक्षात आल्या पाहिजेत. आता हे जे विश्व आपण म्हणतो ते म्हणजे त्याच अनंत स्वरूप चैतन्य शक्तीचं प्रगट रूप आहे. आणि म्हणून हे जे प्रगट रूप आहे ते तिथे विविधता आहे. विविधता का? कारण तिथे प्रत्येक निर्मिती ही विशिष्ट नियमाने निर्माण झालेली आहे. परत लक्षात ठेवा की म्हणून त्या निर्मितीला सद्गुरूने वर्णन केलं की निसर्ग नियमासहित स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था. या सर्व व्यवस्था मिळून जो आहे तो साकार सगुण किंवा सगुण साकार परमेश्वर आहे. या तीन गोष्टी आपल्याला जर व्यवस्थित लक्षात आल्या, पण हे सर्वसाधारण माणसाच्या लक्षात येत नाही. म्हणून ह्या सर्व ज्या व्यवस्था आहेत हे पहिलं लक्षात ठेवा. म्हणजे प्रत्येक व्यक्ती सुद्धा व्यवस्था आहे. सर्व अगदी वनस्पती, जलचर, पशु, पक्षी, कीटक, जीवाणू हे सर्व व्यवस्था आहेत. तर ह्या ज्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्था विशिष्ट नियमाने कार्यरत असतात. म्हणजे आता आपण म्हणतो पशु ही व्यवस्था, वाघ ही व्यवस्था, पशूंमध्ये हरण ही व्यवस्था, गवत ही व्यवस्था. म्हणजे ह्या सर्व व्यवस्था आपण माणसं म्हणून सुद्धा व्यवस्था, ह्या व्यवस्था एकमेकाला पूरक पोषक तरी आहेत किंवा तारक मारक तरी असतात. दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे आता जसं हरणासाठी वाघ ही मारक व्यवस्था आहे, पण वाघासाठी हरण ही पोषक व्यवस्था आहे. हरणासाठी गवत हे पोषक व्यवस्था आहे, पण गवतासाठी हरण ही मारक व्यवस्था आहे. पण ह्या सर्व व्यवस्था विश्वामध्ये सतत कार्यरत आहे. आता आपण मानवी जीवनाकडे पाहिलं तर मानवी जीवन सुद्धा एक व्यवस्था आहे, हे पहिल्या लक्षात. म्हणजे नियमाने नियमित आहे. म्हणजे प्रत्येकाचं जीवन विशिष्ट नियमाने कार्यरत असतं आणि विशिष्ट नियमाने तिथे त्याला परिणाम मिळत असतात. म्हणून ह्या ज्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्था म्हणजे आता आपण
प्रत्येक व्यक्ती म्हणून जर पाहायला गेलो तर प्रत्येक व्यक्ती सुद्धा एक व्यवस्था आहे. आणि ह्या व्यवस्था त्या आपापल्या कक्षेत चालत असतात. आणि त्या कक्षेमध्ये दुसरी व्यवस्था येऊन जवळ आली की तिथे एक तर तिथे संघर्ष होतो किंवा तिथे सुसंवाद होतो. दोन गोष्टी तिथे होतात. म्हणजे दोन व्यक्ती जर एकमेकाचा द्वेष करणारे असतील तर तिथे मोठं युद्धच होतं, संघर्षच होतो. पण तिथे दोन व्यक्ती मैत्र भावाने जर एकत्र आले तर तिथे आनंद असतो. म्हणून जर आपण ह्या व्यवस्थेकडे व्यवस्था म्हणून पाहायला लागलो तर ती प्रत्येक व्यवस्था कशी चालली हे पाहता आलं पाहिजे. मग आज जगामध्ये जर संघर्ष म्हणतो आपण तर एक व्यवस्था दुसऱ्या व्यवस्थेवर ती जेव्हा दबाव आणते, सत्ता गाजवायचा प्रयत्न करते किंवा त्रास द्यायचा प्रयत्न करते तेव्हा तिथे संघर्ष आहे. म्हणून आपण म्हणतो प्रत्येक व्यक्ती असं जेव्हा पाहायला लागतो त्या व्यक्तीच्या अपेक्षेत जेव्हा ही जीवन पद्धती चालू असते ते प्रत्येक जण स्वतःला सुख हवंय, स्वतःला आपल्या मनासारख्या सगळ्या गोष्टी हव्या आहेत आणि ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा विचार करत नसेल तर ते संघर्ष निर्माण झाला म्हणून समजाच. म्हणून आपण म्हणतो जीवनामध्ये स्पर्धा आहे. स्पर्धा म्हणजे काय, एकमेकांवरती पुढे जाण्याची चढाओढ की अधिक पैसा हवा, अधिक संपत्ती हवी, अधिक मान हवा, अधिक मोठेपणा हवा. हे सर्वसाधारण आपण हे चित्र पाहतो. आणि हे जे संघर्ष निर्माण होतो आणि ह्या संघर्षामधून माणसाचं जीवन चाललेलं आहे. म्हणून माणसाकडे ज्यावेळी ह्या आजूबाजूची परिस्थिती आपण पाहतो, आता बघा, आता परिस्थिती पाहिल्यानंतर एक लक्षात आता आपल्या आजूबाजूची हवा आहे, प्रकाश आहे, अवकाश आहे, सर्व आहे. आणि ह्या व्यवस्था पण तुम्ही पाहायला लागला तरी ह्या व्यवस्था सुद्धा म्हणजे पंचमहातत्व जी व्यवस्था आहे, आकाश, वायू, तेज, जल, पृथ्वी तत्व. म्हणजे पृथ्वीला जलतत्व गिळू पाहतं, जलतत्वाला तेजतत्व गिळू पाहतं, तेजतत्वाला वायू तत्व गिळू पाहतं आणि आकाश तत्व तर सर्वांनाच गिळू शकतं. पण तसं असलं तरी प्रत्येक व्यवस्था अगदी अनादी काळापासून व्यवस्थित चालू आहे. ही सुद्धा परमेश्वराची व्यवस्था आहे. लक्षात आलं? तसं आपण माणसं म्हणून होतो तर आपल्या आजूबाजूला सगळी परिस्थिती आहे आणि ह्या परिस्थितीचा परिणाम आपल्यावर होत असतो. कारण इथे जर आपण त्या परिस्थितीकडे कशा दृष्टीने पाहतो त्याप्रमाणे आपल्या मनामध्ये विचार, उच्चार, आचार सगळे येत असतात. आणि त्यामुळे सतत त्या परिस्थितीचा परिणाम आपल्यावर होत असतो आणि आपला परिणाम परिस्थितीवर होत असतो. म्हणजे आता परिस्थिती म्हणता इथे जवळ आलेल्या व्यक्ती पण आल्या किंवा अनेक घटना पण आल्या. आता दुसरी एक गोष्ट बघा, आता आपल्या हवेमध्ये किती जीवजंतू आहेत, अगदी अनादी काळापासून आहेत, माणूस जन्माला आल्यापासून. पण त्या सुद्धा व्यवस्था आहेत, मानवी देह सुद्धा व्यवस्था आहे. आता मानवी देहात जेव्हा ह्या जंतू जे आहेत ते काही पोषक आहेत, काही मारक आहेत, दोन्ही गोष्टी आहेत. म्हणून काही पोषक जंतू असतात ते आपल्याला उपयुक्त ठरतात, पण जे काही मारक जंतू असतील तर त्यांच्यावर आपण जर व्यवस्थित कंट्रोल ठेवता आला की त्या आपल्या शरीरात प्रवेश न करता सुद्धा किंवा त्यांना आपल्या शरीराला कसली बाधा करण्याची संधी न देण्याची जर व्यवस्था आपल्याकडे झाली तर ती सहज आहे. आणि खरं ती व्यवस्था आहे. आपल्याकडे पांढऱ्या पेशी वगैरे आहे, जो प्रकार आपण सायन्स मध्ये ऐकलेला आहे. म्हणजे जितकी आपली तब्येत हेल्थ जितकी चांगली असेल तितक्या ह्या विषाणूचा काही आपल्याला परिणाम होत नाही. त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट असते की हे सर्व जीवन अशाच पद्धतीने चाललं. म्हणून जीवन हे युद्ध आहे असं जे संत सांगतात, त्याचा अर्थच तो आहे. मग ह्याच्यातून आपल्याला शिकायचं काय, इथे शिकायचं आहे एवढंच आहे की आपलं कर्म सतत वर्तमानात काळातलं कर्म की आपलं कर्म कसं असलं पाहिजे की इथे कर्म ही निसर्ग नियमाशी सुसंगत असलं पाहिजे. निसर्ग नियमाशी सुसंगत म्हणजे क्रिया आणि प्रतिक्रिया ह्या दोन गोष्टी जेव्हा सांगितल्या आहेत ते प्रत्येक आपण करीत असलेला विचार, प्रत्येक उच्चार आणि आचार ह्याची प्रतिक्रिया आपल्याकडे क्षणोक्षणी येत असते. हे पहिलं लक्षात ठेवायचं. आणि त्याचं शास्त्र सद्गुरू उलगडून सांगतात की आपण करीत असलेला प्रत्येक विचार, उच्चार आणि आचार त्याचे सूक्ष्म ठसे आपल्या अंतर्मनात रेकॉर्ड होतात. हा महत्वाचं लक्षात ठेवायचं.
आता विचार जर चांगला असेल की शुभ असेल तर शुभ विचारांचे सूक्ष्म ठसे त्याला पुण्य म्हटलंय. अशुभ विचार असेल तर अशुभ विचारांचं सूक्ष्म ठसे म्हणजे पाप म्हटलंय. उच्चार शुभ उच्चार असेल तर शुभ उच्चार त्याचं सूक्ष्म ठसे पुण्य. अशुभ उच्चाराचे सूक्ष्म ठसे पाप. आचार शुभ आचार असेल त्याचाही सूक्ष्म ठसा पुण्य. अशुभ आचार असेल त्याचाही सूक्ष्म ठसा पाप. एवढं फक्त आपल्या व्यवस्थित लक्षात आलं की मी जो आज विचार करतो आहे त्याप्रमाणे माझ्या जीवनामध्ये चांगला वाईट परिणाम मला मिळतो. हा महत्वाचा बोध लक्षात ठेवायचा. शास्त्र खूप लक्षात आलं पाहिजे असं नाही, शास्त्रातून आपल्याला बोध घेता आला पाहिजे. हा बोध फार महत्वाचा असतो, कारण आपण नाहीतर फक्त शास्त्र भोकत बसतो आणि प्रत्यक्ष आचरण जे आपल्याला व्हायला पाहिजे त्या आचरणाकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. आणि म्हणून इथे मला वर्तमान काळात म्हणजे क्षणोक्षणी मी जे विचार आचार करतो आहे त्याच्यातून माझ्याच अंतर्मनामध्ये पाप पुण्याचं म्हणजे तिथे संचित म्हणतात, त्या संचितामध्ये पाप पुण्य साठवलं जाते, पाप पुण्याची निर्मिती होते. इथे पुण्याची निर्मिती व्हायला पाहिजे म्हणून सावध आहे. पापाची निर्मिती झाली तर तिथे आपल्याला त्या पाप आणि पुण्य या पाप पुण्यातून एका बाजूने शुभ प्रारब्ध किंवा अशुभ प्रारब्ध येतं. त्या शुभ अशुभ प्रारब्ध चांगली आणि वाईट परिस्थितीच्या अपेक्षेत आपल्याला मिळते. तिथे शुभ नियती आणि अशुभ नियती सुद्धा निर्माण होते आणि ही शुभ नियती अशुभ नियती सुद्धा चांगली किंवा वाईट परिस्थिती रूपाने आपल्या वाट्याला येते. म्हणून प्रारब्ध आणि नियती दोन्ही आपल्या वाट्याला येत असतात. परत लक्षात ठेवायचं. मग प्रारब्ध आणि नियती म्हणजे नेमकं काय आहे हा बोध पहिला लक्षात ठेवायचा. पूर्वजन्मातलं जे कर्म आपल्याकडनं झालेलं आहे आणि त्याचे जे सूक्ष्म ठसे आपल्या संचितामध्ये आहेत जे वापरले गेलेले नाहीत ते सूक्ष्म ठसे परत आता वर्तमान काळात आपण जे चिंतन करतो आहोत किंवा जी आपल्या वाट्याला परिस्थिती आहे त्याप्रमाणे म्हणजे विचार करतो त्याप्रमाणे ती जी पुण्य किंवा पाप जे असेल पूर्वजन्मातलं ठसे म्हणजे पाप पुण्याची ते ह्या क्षणी पुण्य असेल तर शुभ प्रारब्ध रूपाने प्रकट होईल, पाप असेल तर अशुभ प्रारब्ध रूपाने प्रकट होईल. हे व्यवस्थित समजले. आत्ताचे जे आपण कर्म जे करत आहोत त्या आत्ताच्या कर्मातून सुद्धा पाप पुण्य निर्माण होतं. म्हणजे शुभ कर्म असेल तर पुण्य निर्माण होतं, अशुभ कर्म असेल तर पाप निर्माण होतं. आणि हे पुण्य आणि पाप तात्काळ ज्या फळाला येतं म्हणजे तात्काळ फळ म्हणजे परिस्थिती रूपाने आपल्या वाट्याला येतं आणि हे तात्काळ फळाला येतं त्याला आपण म्हणतो नियती. म्हणजे नियती ही होते आणि प्रारब्ध हे येतं. हा महत्वाचा बोध लक्षात. प्रारब्ध आणि नियती या दोन्ही खेळ खेळतात की त्यातून आपलं जीवनाचं सगळं जीवन चाललेलं आहे इथे आपलं लक्ष नाहीये. आपल्या कधी ते आपला बघा व्यक्तिगत पातळीवर म्हणा का आता हे अनेक घटना अनिष्ट घटना घडतात की आपल्या वाट्याला येतात. आपण जर आल्या कशा ह्या आल्या ह्या आपल्याच ठिकाणी असलेल्या चांगल्या अनिष्ट असेल तर आपल्या ठिकाणी असलेला अशुभ प्रारब्ध म्हणजे पापात्मक असे अशुद्ध प्रारब्ध रूपाने आणि परिस्थिती रूपाने प्रकट होतात आणि ते आपल्या वाट्याला येतात. आणि ते येत असताना परत आपल्याला त्या कठीणपासून आपण पटून सहजपणे सुटतो आणि त्याला आपण म्हणतो अरे देवाची कृपा झाली, सद्गुरूची कृपा झाली. पण ते खरं काय असतं तिथे सद्गुरू स्मरण असेल तर उत्तमच, देवाचं स्मरण असेल उत्तम. त्या स्मरणातून आपल्या ठिकाणी असलेली शुभ नियती आपल्या वाट्याला येऊन आपण त्या परिस्थितीतून सुटतो. म्हणजे इथे कधी अशुभ प्रारब्धातून अशुभ परिस्थिती येते किंवा अशुभ नियतीतून अशुभ परिस्थिती येते, कधी शुभ परिस्थितीतून शुभ परिस्थिती येते किंवा शुभ नियतीतून. म्हणजे आलटून पलटून हे चालू आहे, क्षणाक्षणाला आहे. असं नाही की ते थांबलेलं आहे, प्रत्येक क्षणाला. म्हणून इथे पाप पुण्य किती आहे ह्याचा विचार करू नका. पुण्य आपल्याला भरपूर जमवलं पाहिजे हाच आपल्याकडे बोध घेता आला पाहिजे. ह्या पुण्यातून आपण सगळं आपलं जीवन जगायचं आहे. पुण्य मिळवण्यासाठी पुण्य ही मोठी आपली प्रॉपर्टी झाली पाहिजे. खरं सांगायचं लोक प्रॉपर्टीसाठी वाटेल ते धंदे करतात, पैसा मिळवण्यासाठी वाटेल ते धंदे करतात आणि त्याच्यातून ते पाप निर्माण करतात आणि ते पाप पुढे अशुभ प्रारब्ध किंवा अशुभ नियती रूपाने आपल्या वाट्याला येतं. हा सर्व संदेश आपल्या लक्षात घेता आला पाहिजे हा जीवनाचा. म्हणून हे जे जीवन जगत असताना आपल्याला सतत शुभच कर्म केलं पाहिजे हे अगदी दृढपणे कळलं पाहिजे, निश्चय पूर्णपणे. आपण निश्चयच केला पाहिजे की आपल्याकडनं
कोणाची निंदा नाराज ठेवता कामा नये, कोणाचं मन दुखवता कामा नये, कोणाबद्दल वेडवाकडं बोलता कामा नये, कोणावर आपण आपली सत्ता गाजवता कामा नये. हा आपल्या ठिकाणी विचार करायचा आहे. लोकांनी काय करायचा त्याचा विचार करू नये. मला सुधारायचं आहे हे पहिलं लक्षात ठेवा. मला सुधारणं ही मोठी सद्गुरु सेवा आहे. तुम्ही जेव्हा मी सुधरेन तेव्हा मला पाहून जग सुधरेल. म्हणजे आपली मनस्थिती तशी परिस्थिती असं जे एक नेहमीचा सिद्धांत सद्गुरू मांडतात तो आपल्याला लक्षात ठेवणं. प्रत्येकाने स्वतःसाठी हे चिंतन केलं पाहिजे की हे ते मला शुभ कर्मच करायचंय, शुभ विचारच करायचंय, शुभ उच्चारच करायचे, शुभ आचारच करायचा आहे. म्हणून जीवनामध्ये ह्या अनेक गोष्टी घटना वगैरे आपल्या वाटायला येतात. त्यावेळेला आपल्याकडे जर पुण्याईचा साठा भरपूर असेल तर कोणती अनिष्ट घटना किंवा अनिष्ट परिस्थिती अगदी शरीर प्रकृतीपासून दिव्यत्वाच्या अनुभवापर्यंत हे पुण्य आपल्या फार उपयोगी पडतं. हे परत लक्षात ठेवा. जे साधक असतील त्यांना दिव्यत्वाची अनुभूती घ्यायची आहे, त्यांना ही पुण्याची आवश्यकता आहे. म्हणून सत्कर्म आणि दिव्यत्वाचा अनुभूतीसाठी असलेला जो अभ्यास जो करतो त्याला तेही प्राप्त होऊ शकतो. नाही होत असं नाही. म्हणून पुण्य खूप असलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला सतत आपल्या कर्माकडे लक्ष देता पाहिजे. म्हणून आपणच आपलं परीक्षण निरीक्षण करायचं आहे. लक्षात घ्या. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण जे कर्म करत आहोत त्या कर्माकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. आणि जेव्हा आपण लक्ष ठेवायला लागतो ते आपलं कर्म सुधारतं. लक्ष ठेवत नाही म्हणून कर्म बिघडतं. कर्म बिघडतं म्हणजे आता इथे बहिर्मंत्राचे शास्त्र आहे. अंतर्मनाचे संस्कार आहेत, अंतर्मनाच्या सवयी आहेत आणि अंतर्मनामध्ये प्रतिक्रिया देण्याची जी सवय आहे तिन्ही गोष्टीतून माणूस बऱ्याच वेळेला अशुभ कर्म करतो किंवा नकारात्मक कर्म करतो. आणि माणूस करतो म्हणण्यापेक्षा आपण असं नकारात्मक कर्म करतो. हे आपल्याकडे पाहा. मी काय करतोय, माझ्याकडनं कसे विचार निर्माण होत आहेत की माझ्याकडे कसे विचार येत आहेत आणि कसा विचार करतोय. त्या दोन्ही गोष्टी जेव्हा आपण कारण आचरण कुठे होतं, जसे आपले उच्चार असतात तसे उच्चार कुठून येतात, जसे आपले विचार असतात तसे विचार कुठून येतात, जसं आपल्या भावना असतात तशा भावना कुठून येतात, जसा आपला भाव असतो त्या. म्हणजे हे सगळं स्टेप बाय स्टेप आपण जर लक्षात ठेवायला लागले तर आपल्याला मुळाकडे जर जायचं असेल तर मुळाकडे खरं म्हणजे आपल्याला भाव आपला सुधारला पाहिजे. आज आपल्याकडे जो दुर्भाव आहे त्यात मूळ कारण आपल्याकडे असलेला देहभाव आहे. दुसरं कारण आपल्याला ह्या जीवनाच्या शास्त्राबद्दल जीवनाच्या नियमांबद्दल अज्ञान आहे. तिसरी गोष्ट आपल्या अंतर्मनामध्ये लहानपणापासून ज्या संस्कार आहेत त्या संस्काराचा परिणाम आहे. म्हणून ह्या सर्वातून आपल्याला सुटायचं असेल तर नेमकं काय केलं पाहिजे, तिथे मला सत्कर्म कसं केलं पाहिजे. म्हणून प्रत्येकाशी आपले चांगले संबंध राहतील हा पहिला विचार करा. म्हणजे आपल्याला आनंदातून जीवन जगायचं, आनंदासाठी जीवन जगायचं आहे हा बोध स्वतःला सांगत राहा. आपल्याला महाराजांनी सांगितलं आनंद वाटता वाटता आनंद लुटा. म्हणून आधी वाटायला शिकायचं. म्हणून प्रत्येकाकडे पाहताना जरा हसमुख चेहऱ्याने पहा, स्मितहास्य करून पहा की अगदी आनंदाने पहा. समोरचा चेहरा पण आनंदाने खुलतो हे परत लक्षात ठेवायचं. क्रिया आणि प्रतिक्रिया डायरेक्ट इथे नियतीच करायचं. तुम्ही आनंदाने बोलतात तुम्ही आनंदाने कोणाला हसून पाहतात आणि समोरचा माणूस जेव्हा तुमच्याकडे आनंदाने पाहतो ही तुमची शुभ नियती झाली. लक्षात इथे नियती कशी वाटायला येते ते पहा. तेच आपण कोणतरी वेडवाकडं बोलत असू आणि ते वेडवाकडं बोलण्यामुळे तो समोरचाही आपल्याला वेडवाकडं बोलतो ते आपली अशुभ नियती. म्हणजे क्रिया प्रतिक्रिया जे आपण म्हणतो ह्या अशा प्रारब्ध नियती रूपाने प्रकट असतात. आणि म्हणून प्रत्येक क्षणोक्षणी आपल्याला आपलं कर्म कसं चाललं आहे इथे सावध राहिलं पाहिजे. किंवा रात्री एकदा बसावं आणि दिवसभरात जे जे आपण काही बोललेलो आहे वागलेलो आहोत ह्याचं स्मरण करायला लागलो ना वहीवर लिहायचं. एक पान सगळं चांगल्या गोष्टी आहेत, शुभ विचार असेल किंवा शुभ उच्चार असेल, शुभ आचार ते तिथे नोंद करावी. दुसऱ्या बाजूला आपल्याकडनं काही कोणाला रागाने आपण बोललेलो आहोत, द्वेष मत्सरचा विचार आलेला आहे, कोणाकडे वेडवाकडं बोललेलो आहोत त्याचा दोन्ही बाजूला जेव्हा पाहायला लागतो त्यावेळेला सुरुवातीला आपलं बऱ्याच वेळा लक्षात येतं की आपल्याकडनं बऱ्याच अशुभ कर्म घडत आहे हे आपल्या लक्षात येईल. आपल्याला हे लक्षातही नसतं. ज्या वेळेला आपण लक्ष ठेवायला लागतो तेव्हा लक्षात येतं. आपल्याला वाटतं आपण खूप चांगलं, प्रत्येक माणसाला वाटतं आपण चांगलं, असं वाटणं वाईट नाही, चांगलंच आहे. पण तिथे कर्म आपल्या कळत न कळत आपण अशुभ कर्म करत असतो हे आपल्याला लक्षात कधी येईल, आपण परीक्षण निरीक्षण करायला लागलो तर.
म्हणजे आपल्या वागण्याकडे लक्ष असलं पाहिजे. इतर कसे वागतात आणि इतर असे आहेत तसे आहेत इथे अडकण्यापेक्षा आपण कसे वागतो आहोत हा बोध इथे आपल्याला लक्षात घेता आला पाहिजे. आणि ह्या बोधातून जेव्हा आपण पाहायला लागतो ते जसं जसं आपण लक्ष ठेवायला लागतो, म्हणजे विचारांकडे पहा असं म्हटलंय, पण त्याच्या विचारांच्या मागे आपल्या भावनांकडे पहा. आपल्याकडे सतत सद्भावना असल्या पाहिजेत. मग ह्या सद्भावना येणार कुठून? तर सद्भावना येणार ह्या सत्संगतीतून, सद्भावना येणार ह्या सद्विचारातून, सद्भावना येणार ह्या ज्ञानातून. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि म्हणून जीवनामध्ये आपल्या वाट्याला सतत चांगल्या वाईट गोष्टी येत असतात. कधी कधी अतिशय वाईट आजारी येतो, काही कारण नसताना येतो, काही कळत नाही. हे सगळं आपणच आपल्या पूर्वी केलेल्या कर्माचं फळ असतं. साधी गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक ठिकाणी जेव्हा आपण कर्म करतो त्यावेळेला आपल्या वाट्याला ही चांगली वाईट परिस्थिती येते किंवा चांगला वाईट परिणाम मिळतो. आणि हे होत असल्यामुळे इथे आपल्याकडे जे पुण्य आहे ते पुण्यच आपल्याकडे भरपूर प्रमाणात निर्माण झालं पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला सत्कर्म करता आलं पाहिजे. आणि हे सत्कर्म करताना नेहमी लक्षात ठेवा, सद्गुरूंनी अभिषेक पकारमध्ये सांगितलं, अट्टाहासाने सत्कर्म करा, निग्रहाने दुष्कर्म टाळा आणि खर्ची झालेली पुण्याई पुन्हा जमवण्याचा पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न करा. ही 3 त्रिसूत्री आहे. ही पण जीवनाची त्रिसूत्री आहे. आपल्याला जी सवय असते की एखादा आपल्या मनाच्या विरुद्ध घडल्यानंतर आपला एकदम अतिशय राग येतो, चीड येते आणि मग पटकन आपण बोलून मोकळतो. म्हणून पटकन बोलायचं नाही हा एक नियम स्वतःला ठेवा. कोणतंही समोर आलं तर पहिलं स्थिर राहा, शांत राहा, प्रत्येक परिस्थिती समजून घ्या आणि त्याच्यातून आपल्याला चांगला प्रतिसाद देता आला पाहिजे हे लक्षात घ्या. जेव्हा आपण प्रतिसाद द्यायला लागू त्यावेळेला आपलं सत्कर्म होईल. आणि जेव्हा आपण प्रतिक्रिया देऊ तर ते कधी सत्कर्म होईल असेल कधी दुष्कर्म होईल. कारण त्या अंतर्मनाच्या स्वभावाप्रमाणे. काही लोकांना बघा शिव्या देऊनच बोलायची सवय असते. आता तो चांगल्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला वाटतं आपण चांगलं बोला, आपल्या मुखातून शिवी येऊ नये, पण जरासं इकडे तिकडे त्याचं दुर्लक्ष झालं की मुखातून त्याची शिवी आली म्हणून समजा. असं आहे प्रत्येक बऱ्याच वेळेला होतं. आणि म्हणून आपल्या अंतर्मनात कसे संस्कार आहेत इथे जर आपण लक्ष ठेवायचं तर त्यासाठी सद्गुरूंनी आपल्याला साधना देण्याला सांगितलेली आहे. आणि त्या साधना पण आपल्याला करता आल्या पाहिजेत. त्या वेगळ्या वेगळ्या अंगाने म्हणजे अगदी नामस्मरण ही सुद्धा साधना आहे. प्रार्थना म्हणणं, विश्व प्रार्थना ही सुद्धा साधना आहे. त्याही पुढे दिव्यबोध दिव्य साधना ह्या सुद्धा आहेत. ह्या सर्व हे आपल्या ठिकाणी आपण परिवर्तन करण्यासाठी, ते सर्टिफिकेट मिळवण्यासाठी नाही. हे परत लक्षात येतं. बरं वाटतं आम्ही असं केलं, आम्ही ही साधना मिळवली, आम्ही ती मिळवली नाही. आपण ती आत्मसात करू शकतो का आणि त्या पद्धतीने आपल्याला आपलं कर्म सुधारता येतं का हा प्रश्न आपणच आपल्याला विचारायचा आहे. म्हणून आपणच आपल्याला जेव्हा हा प्रश्न विचारायला लागतो त्यावेळेला सगळ्या गोष्टी घडतात. आणि म्हणून इथे सतत सद्गुरूंनी आपल्याला ह्याच्यावर सोपा उपाय सांगितला आहे. तो म्हणजे सतत विश्व प्रार्थना म्हणा. हा महत्वाचा भाग आहे. विश्व प्रार्थना म्हणा. तुकाराम महाराज म्हणताना येईल तैसा बोल रामकृष्ण हरी, म्हणजे पहिलं तोंडाला वळण ते लागलं पाहिजे ना. मग ते वळण लागण्यासाठी पुन्हा 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 प्रार्थना म्हणा. आपल्या अंतर्मनात जे अनिष्ट संस्कार आहेत त्या अनिष्ट संस्कारांवरती सतत सद्भावना जर निर्माण व्हायच्या असतील आणि त्याच्यातून अनिष्ट संस्कार बाजूला व्हायचे असतील तर आपल्याला ही प्रार्थना म्हणजे सद्भावना रूपाने म्हणता येईल. सर्वांचं भलं व्हावं हा जो भाव आहे की सर्वांचं कल्याण हवं ही जी भावना आहे ही आपल्याला महत्व असली पाहिजे ना. की ही जी भावना आहे ही महत्वाची आहे. परत लक्षात म्हणजे प्रार्थना हा विचार आहे. बघायला गेलं बोलायला लागला तर उच्चार आहे, पण जर ती भावना असेल तर ती आचरण रूपाने प्रकटते. म्हणजे आपल्याला लोकांचं भलं व्हावं हे मनापासून जेव्हा वाटायला लागेल त्यावेळेला खरी प्रार्थना फळली म्हणून समजा. आणि म्हणून सद्गुरूंनी ही प्रार्थना कमीत कमी 1000 वेळा म्हणा असं म्हटलं. 1000 वेळा म्हणा म्हणजे काय सांगितलंय, वेळ जसा मोकळा वेळ मिळेल तेव्हा म्हणा. चालताना, बोलताना, उठताना, बसताना दुसरं काही काम नसतं. म्हणजे हाताने काम करत असतो पण मनातल्या मनात तोंडातल्या तोंडात पुटपुट, कारण ते वळण लागलं पाहिजे. इंद्रियांना वळण लावा असे जे संत सांगतात ना, ते चांगलं वळण लागण्यासाठी ही येईल तैसे म्हणजे सतत प्रार्थना म्हणण्याचा हा सवय लागली पाहिजे. आणि ही जेव्हा सवय लागते तेव्हा सर्वांचं भलं हवं. त्याचं प्रार्थनेचा सगळा भाव काय
सर्वांचं भलं व्हावं. आता हे सर्वांचं भलं व्हावं म्हणून ही प्रार्थना म्हणजे नेमकं काय ते पहिलं समजून घ्या. प्रार्थना हे शस्त्र आहे आणि प्रार्थना हे अस्त्र आहे. तुम्ही कसं म्हणाल त्याच्यावर सर्व अवलंबून आहे. परत लक्षात ठेवा की नुसतं प्रार्थना हे साधं शास्त्र सुद्धा आहे. म्हणजे शास्त्र आहे, शस्त्र आहे आणि अस्त्र आहे. आता ही नुसती प्रार्थना म्हणतो ते स्तोत्र पण आहे, पण आपण कोणत्या भावातून, कोणत्या भावनेतून ही प्रार्थना आपण का म्हणायची? आपल्या ठिकाणी सतत ह्या सद्भावना निर्माण होण्यासाठी म्हणायची. हे पहिला बोध लक्षात ठेवा. मी इतरांसाठी भलं म्हणेन म्हणून माझं भलं झालं पाहिजे हा नुसता उद्देश असेल तर ती तशी प्रार्थना आपल्याकडनं पाहिजे तशी होणार नाही. पण त्याचा खरा बोध काय? आपल्या ठिकाणी सर्वांबद्दल सद्भाव निर्माण झाला पाहिजे, सद्भावना निर्माण झाली पाहिजे. म्हणून बहुजन हिताय बहुजन सुखाय असा हा जो बोध आहे हा परत लक्षात ठेवा. आपल्या आजूबाजूचे जग आहे, आपलं जग वैश्व ब्रह्मांड खूप मोठं जग झालं, पण प्रत्येक माणसाचं स्वतःचं एक विश्व आहे. त्याच्या जवळची माणसं आहे, रोज त्यांच्या भेटतात त्या माणसं आहे. ते जे जग आहे ना तेच जग त्याचं सुख दुःख देणारं जग आहे. ब्रह्मांडातलं जग आहे, ब्रह्मांडापर्यंत पोहोचायला जग आहे, त्याच्याकडनं तुम्हाला सुख दुःख मिळतं तसं फार क्वचित. पण आपल्या आजूबाजूच्या लोकांमधून आपण जे चांगलं वाईट वागतो किंवा चांगले वाईट लोक आपल्याशी वागतात त्याच्यावर आपलं सुख दुःख होतं. आणि म्हणून ही जे जग आहे आधी ह्या जगाच्या ठिकाणी आपल्याला सद्भावना निर्माण झाल्या पाहिजे. म्हणजे अगदी आपल्या कुटुंबापासून, आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यापासून, समाजापर्यंत किंवा आपण किती लोकांना भेटलो, प्रत्येक माणसाच्या किती 400, 500, 1000 माणसाचं जग आहे प्रत्येकाचं. तुम्हाला कसं आता महाराजांनी सांगितलं की प्रत्येक व्यक्ती म्हणजे केंद्रस्थानी आणि त्याच्या बाजू त्या केंद्राच्या भोवती जे वर्तुळ आहेत ते जवळचं वर्तुळ, त्याच्या पुढचं वर्तुळ, त्याच्या पुढचं वर्तुळ असं हे जग आहे आपलं. आता आपलं जवळचं वर्तुळ म्हणजे रोज आपण ज्यांना भेटतो म्हणजे आपलं कुटुंबातले जे सदस्य आहेत, आई वडील भाऊ बहीण काका मामा ही जवळचे अगदी रोज भेटतो. आणि रोज भेटताना रोज करताना रोज त्यांचे संबंध होतो. मग तिथे आपल्याला सतत सद्भावना जर असतील आवाज हा जो सद्भावना जर असतील तर आवाज येतोय खूप. तर ह्या सद्भावनेतून आपले विचार आचार सतत चांगले होतात. एक लक्षात ठेवायचं. ऐकू येते का सगळ्यांना? आवाज येतो कधी? तर ह्या ज्या सद्भावना आपल्याकडे निर्माण होण्यासाठी ही विश्व प्रार्थना पुन्हा 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 म्हणायची आहे. आणि ही जी पुन्हा पुन्हा म्हणायची आहे हे लक्षात ठेवा की हे जेव्हा आपल्याला पुन्हा पुन्हा का म्हणायची? आपल्या अंतर्मनाचं शुद्धीकरण करण्यासाठी व्हायची. म्हणून प्रथम मनाला, जिभेला वळण द्यायचं आहे. जिभेला वळण देत तर मनाला वळण देण्यासाठी प्रार्थना पुन्हा पुन्हा म्हटली पाहिजे. आता ही जेव्हा पुन्हा पुन्हा म्हटली पाहिजे असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला पुन्हा पुन्हा म्हणताना परत तेवढंच करायचं का? नाही. त्याच्यातून अनेक अंगाने आपल्याला ही प्रार्थना म्हणता येते. परत लक्षात आहे. हीच प्रार्थना आपण जेव्हा कृतज्ञतेतून म्हणायला लागतो तर त्या प्रार्थनेचा अधिक परिणाम मिळतो. लक्षात ठेवायचं. ही प्रार्थना कृतज्ञतेतून कशी म्हणायची की प्रत्येक ज्या ज्या आपल्या व्यक्ती आहेत आपल्या जवळच्या लांबच्या सर्व त्या व्यक्तींना डोळ्यासमोर आणायचं आणि त्या व्यक्तींना डोळ्यासमोर आणून ही प्रत्येक व्यक्ती ही ईश्वरी शक्ती आहे हे स्मरण करा आणि कृतज्ञतेने त्या व्यक्तीसाठी प्रार्थना म्हणा. म्हणजे कृतज्ञतेने म्हणजे प्रत्येक व्यक्ती म्हणा, आई आली, वडील आले, सद्गुरू आले, माई आल्या, सर्व प्रत्येक जण जिथे जिथे तुम्हाला ज्यांच्याशी तुमचा संबंध येतोय, पाहताय, जाणतायत आणि त्या लोकांना पाहत प्रत्येकाचं भलं व्हावं, कल्याण व्हावं. आणि हे कल्याण करताना प्रथम लक्षात ठेवायचं सर्वांना चांगली बुद्धी मिळो असं जे आपण म्हणतो ना, सगळ्यांना बुद्धी दे. ही बुद्धी जर मिळाली तर हे सद्भाव विचार, शुभ उच्चार, शुभ आचार चालू होतात. जर बुद्धी नसेल तर, सद्बुद्धी नसेल तर हे काही होऊ शकत नाही. म्हणून पहिलंच महाराजांनी बुद्धी मागायला सांगितलं आणि आरोग्य मागायला. दोन गोष्टी एकदम बेसिक आहेत. प्रत्येकाचं आरोग्य ठणठणीत असेल तर तो आनंदाने जीवन जगू शकतो आणि बुद्धी जर चांगली असेल तो चांगलं वागू शकतो दोन्हीकडे. आणि हे जर व्यवस्थित असेल तर मग सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोडना मुखात अखंड राहू दे. हे जे मागणं आहे त्याच्या मागण्याचा पहिला पाया म्हणजे सर्वांना सद्बुद्धी मिळू दे.
सर्वांना चांगला आरोग्य मिळू देत, हा जो विचार आहे, हे जे चिंतन, हे म्हणजे सर्वांचं करता करता जो प्रार्थना म्हणतो, म्हणजे जो मी प्रार्थना म्हणणार आहे, ह्या प्रार्थना म्हणण्याला पण ते प्राप्त होतं. हा पहिला बोध लक्षात ठेवायचा. इथे सद्भाव आपला जो निर्माण व्हायला पाहिजे, आपल्याला सद्भावना निर्माण झाली पाहिजे त्यावेळेला. म्हणून नुसतं प्रार्थना म्हणणं हे स्तोत्र म्हणा किंवा शास्त्र म्हणा, पण तेच जर प्रार्थना तुम्ही कृतज्ञतेतून म्हणायला लागलात तर ते शस्त्र होतं, पण त्याचा अधिक चांगला परिणाम आहे. चांगलं शस्त्र, शस्त्र म्हणजे वाईट शस्त्र नाही, कोणाला मारणारे शस्त्र नाही, तर लोकांचं भलं करणारे शस्त्र आहे. म्हणून प्रार्थना ही शस्त्र आहे, पण ते लोकांचं भलं करते. कारण आपल्या बाजूने आपण ज्या इतरांसाठी चांगली स्पंदनं निर्माण करतो, आपल्या सद्भावनेतून, आपल्या सद्विचारातून, आपल्या सदउच्चारातून, आपल्या सद आचरणातून आपण जे पुण्य निर्माण करतो, की ज्या स्पंदनं निर्माण करतो, त्याच्यातून जगामध्ये ह्या चांगली व्हायब्रेशन निर्माण व्हायला लागतात. लक्षात ठेवा, हा मोठा परिणाम आहे. हे जर लक्षात ठेवलं ना, कसं असतं बघा, हे सामूहिक जर प्रार्थना म्हटलं ना, तर अधिक चांगला परिणाम असतो. व्यक्तीने म्हणणं चांगलंच आहे, पण आपण एकत्र येऊन सत्संग असं जे म्हटलंय ना, तो प्रार्थना. म्हणून मी एक गोष्ट सांगतो, मी तुमच्या लक्षात येईल की ह्या चांगल्या विचारांचा परिणाम जगावर कसा होतो. एका ठिकाणी जपानमध्ये आपल्या माकडांवरती एक संशोधन चालू. तुम्ही जर बघितलं की डिस्कवरी वगैरे याच्यावरती प्राण्यांकडे लक्ष ठेवणारे वैज्ञानिक असतात आणि त्यांची नोंद करत असतात, काय करतात ही माकडं. तर तो कंपोज या माकडांवरती एक जापनीज जे सायंटिस्ट होते ते पाहत होते. तर ते माकडांचं ते नेहमी पाहिलं, ते सगळ्या माकडांबरोबर ओळखायचे. तर तिथं तो एक ग्रुप होता, म्हणजे सगळा कळप होता माकडांचा. तर एक दिवस त्यांना एक विचित्र असं एक दिसलं की ते माकड त्यातला एक चांगला हुशार असा माकड होतं. ते माकड त्याने एक फळ पाण्यात असं घुसकळलं आणि मग खाल्लं. त्याने त्याची नोंद केली, बाबा ह्या असं केलं. त्याला पाहून दुसरं माकड पण तसं कर, त्याला पाहून तिसरं म्हण, असं करता सगळा कळप तसंच पाण्यात ते फळ धुवायचं आणि खायचं. आता हे इथपर्यंत झालं म्हणून ज्यावेळेला तो सामूहिक अंतर्मनाचं शास्त्र सांगतोय की ज्यावेळेला ते माकड अशा पद्धतीने खायला लागलं, पण त्यांच्यापासून दूर असलेला त्याच जातीचा जो कळप होता माकडांचा, ती माकडं सुद्धा त्यामुळे तसंच फळ धुवून खायला लागले. त्यामुळे हे कसं झालं, हे वैश्विक अंतर्मनाच्या शास्त्रामध्ये ह्या माकडांच्या अंतर्मनामध्ये जे तो बोध घेतला गेला, तो ऑटोमॅटिकली म्हणजे सहजपणे, कारण हे एकमेकाशी मन, म्हणून आपण सर्व मनाने एकमेकाशी जोडलेले आहोत असं जे शास्त्र सांगतं, त्याचा तो अर्थ असतो की दुसऱ्या कळपामधली माकडं सुद्धा तशी धुवायला. म्हणून आपण जर सामूहिक पद्धतीने सर्वांच्या भल्याच्या सद्भावनेतून जर प्रार्थना म्हणू लागलो, ज्यावेळेला जसा हा मास वाढायला लागला, अधिक लोक म्हणायला लागतील, त्यावेळेला जगामध्ये ही सद्भावनाचं बीजरोपण व्हायला लागलं. अधिक चांगलं, अधिक लोकांना अधिक सहजपणे त्यांच्या मुखातून प्रार्थना यायला लागली. लोकांना सहज सर्वांचं भलं व्हावं वाटायला लागेल. आणि हे होणं तेव्हा खरं जग सुखी होणं हा प्रकार आहे. म्हणून हे जग सुखी झालं पाहिजे हे महाराज म्हणतात, त्यासाठी ही प्रार्थना ही फार महत्वाची आहे. म्हणून ते अस्त्र पण आहे. हे अस्त्र आहे म्हणून शस्त्र किंवा अस्त्र ह्या दोन्ही गोष्टी कशा ते पहा. इथे प्रत्येक प्रार्थनेचा जो शब्द आहे, तो प्रार्थनेचा शब्दाचा अर्थ जर समजून कृतज्ञतेने आपण प्रार्थना म्हणायला लागलो तर अधिक त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणून ते अस्त्र रूपाने पण पाहता येतं. आता हे अस्त्र रूपाने पाहण्याच्या अगोदर मी एक परत सांगेन, प्रार्थना ही ओठातून येता कामा नये, ती पोटातून आली पाहिजे. ओठातून आणि पोटातून म्हणजे काय फरक पडतो सांगतो. आपण एखाद्या हात बरोबर भलवल असं म्हणतो, ते बरोबर म्हणतो, पण आतून म्हणतो. आतून म्हणजे काय, ज्यावेळेला आपण असं लहान मूल धावत असतं आणि ठेच लागून पडतं, त्यावेळेला ते काय करतं, आई ग असं तिच्या आतून येतं ना, ते म्हणत नाही, अंतर्मनातलं. आतून म्हणजे अंतर्मनाकडे ते आई ग असं जे येतं. किंवा एखाद्या मुलाला लागलं तर आईचं अंतकरण कसं कळवण उठतं, ती बरोबर का त्याला बघायला जाणार नाही, पटकन ती त्याला कसं बरं होईल, कसं त्याला उचलेल, हे जे तुम्ही म्हणता, त्यावेळेला आपण जे पाहतो तेव्हा ते आतून असतं. तशी प्रार्थना ही आपली आतून यायला पाहिजे. पण त्यासाठी पहिल्यांदा प्रार्थना पुन्हा 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 म्हटली पाहिजे, हे पहिलं पक्क लक्षात ठेवायचं. पण हे म्हणत असताना परत मी भरपूर प्रार्थना म्हणतो आणि इतर कमी म्हणतात आणि इतरांपेक्षा मी जास्त म्हटली पाहिजे, अशा स्पर्धेमध्ये पण जाऊ नका. म्हणजे संघर्ष तिथे निर्माण होतो. परत लक्षात ठेवा, आपल्याला जीवनामध्ये स्पर्धा करायची नाही, स्पर्धा ही आपणच आपल्याशी करायची आहे, हा एक बोध लक्षात ठेवा.
नाही तर आपण जीवनामध्ये तो एवढा करतो मी एवढा करतो, तो एवढा करतो मी एवढा करतो, असं करण्याच्या मागे खरा बोध बाजूला होतो आणि स्पर्धेमध्येच लोक द्वेषमत्सरामध्ये गुंतायला लागतात. म्हणून आपल्याला मला सुधारायचं आहे आणि ह्या मला सुधारण्यासाठी ही विश्व प्रार्थना मला कशी करायची आहे आणि ही ओठातून नव्हे तर पोटातून आली पाहिजे. मग एक गोष्ट सांगतो तुमच्या लक्षात येईल. फार पूर्वीची गोष्ट आहे की एक जे खूप श्रीमंत सावकार होते, दानधर्म करायचे, सगळं करायचे, पण त्यांना काही अशुभ प्रारब्ध आम्ही म्हणतो आपण, आता इथे अशुभ प्रारब्धाचा भाग सांगतो की त्यांच्या अंगावर बऱ्याच फोडी निर्माण व्हायला लागले, गळू यायला लागले. त्याने खूप औषधं केली पण ते गळू काही जाईना, अख्ख्या शरीरावरती गळू निर्माण झाले. त्यामुळे त्यांना इतकं वाईट वाटायचं की एवढा आपल्याकडे पैसा असून सुद्धा त्याच्यावर उपायही त्यांना मिळत नव्हता. त्यांना अनेक डॉक्टर झाले, अगदी वैद्य झाले, सगळीकडे झाले. तर त्यांना एका सज्जन व्यक्तीने सांगितलं तुम्ही असं करा, गंगेच्या किनारी एक संत बसलेले आहेत, त्यांच्याकडे जाताना शरण आले तर ते उपाय सांगू शकतील आणि तुमचं बरं होईल. त्यांना ते बरं वाटलं आणि त्यामुळे ते तिथेही गेले, त्या संतांकडे गेले आणि संतांना सांगितलं की असं असं आहे, मला औषध काहीतरी द्या. तर ते म्हणाले अरे काय नाही औषध काय, बरं होईल, तुझ्या गंगाच्या नदीमध्ये जा, पहिली डुबकी मार, डुबकी मारून परत वर येताना राम म्हण, राम म्हणत खाली डुबकी मारायची आणि परत वर यायचं, परत राम म्हणत खाली. ते मनापासून म्हणतो. असं 15-20 वेळा करून घे. त्यालाही बरं वाटलं की एवढं सोपा उपाय आपल्याला कोणी सांगितला नव्हता, काही पैशाचा खर्च नव्हता, काही नव्हता. तो गंगा किनारी तिथे संत होते, किनाऱ्यावर बसले होते आणि ते त्यांच्या समोर जाऊन मग राम राम म्हणत डुबकी मारायचा, परत वर डुबकी मारता, परत असं 20 वेळा झालं. आणि 20 वेळा बाहेर आलं तर बघितलं तर तसेच गौड काहीच कमी झालेलं नव्हतं. तर ते म्हणाले की महाराज, ते परत संतांकडे गेले, अरे कुठे काय झालं, काहीच नाही झालं. त्यामुळे तू ओठातून म्हणतो, पोटातून म्हणायला पाहिजे. तर कळे ना कसं म्हणायचं, तेव्हा सांग मी शिकवतो. म्हणजे ते अगदी त्याच्या जवळ गेलं तर मला किनाऱ्याकडे आता गंगेमध्ये डुबकी मारली, डुबकी मारली आणि तो जेव्हा वरती यायला लागला तेव्हा त्यांच्या हातात काठी होती संत, आणि त्यांच्या डोक्यात ठपकन त्या हाती मारली. काठी मारल्यावर काय झालं, काठी मारल्यावर ज्या वेदनेबरोबर तो राम म्हणून हे राम म्हणाला ना, पोटातून आलं. करून तो परत डुबकी म्हणून परत वर आला. तर त्याला सांगा कळलं तुला पोटातून कसं म्हणायचं. पोटातून म्हणजे अंतःकरणपूर्वक म्हटलं पाहिजे. ते अंतःकरणपूर्वक म्हणायचं की राम कसं म्हणायचं ते तसं म्हणायला लागलं की तिथं अगदी प्रकृती व्यवस्थित होईल. हा त्यांच्या आशीर्वाद, संतांच्या आशीर्वादाने तो सावकार बरा झाला. सांगायचा मुद्दा काय, आपल्याला सुद्धा ही प्रार्थना अंतःकरणातून म्हणता आली पाहिजे, अंतःकरणातून. म्हणून अंतःकरणातून म्हणताना तिथे तो भाव आपल्याकडे प्रार्थनेत असला पाहिजे की सर्वांचं भलं व्हावं, सर्वांचं कल्याण व्हावं, सर्व सुखात सर्वांना चांगली बुद्धी मिळावी. आणि अगदी तुम्ही घाईघाईत असाल तरी मनातल्या मनात सर्वांचं भलं होऊ दे, सर्वांचं भलं होऊ दे. किंवा आणखी एक सांगतो, देवा तूच सर्व आहेस आणि सर्वांचं भलं होत आहे, एवढा जरी विचार करत बसलो, त्या भल्यामध्ये प्रार्थना सतत लक्षात राहिली पाहिजे. भलं व्हावं म्हणजे काय, सर्वांना चांगली बुद्धी दे, सर्वांना आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, सर्वांचं कल्याण कर, सर्वांचं रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहील. हे सतत. म्हणून आता तुझे गोड नाम मुखात अखंड राहतो म्हणजे नुसतं नाम मुखात पाहिजे का, नाही. समोर दिसलेली प्रत्येक व्यक्ती ही ईश्वरी शक्तीच आहे, हा बोध तिथे असला पाहिजे सर्वांसाठी. मागता म्हणून मगाशी सांगितलं अस्त्र काय, हे ईश्वरा म्हटल्यानंतर कुठे पाहायचं, आपल्याच हृदयात असलेल्या त्या ईश्वराला साथ घालतो आहोत आपण, हा बोध घ्या. हे ईश्वरा अंतःकरणपूर्वक म्हणत की तो ईश्वर म्हणजे ती शक्ती जी आहे, ती शक्ती ही मी म्हणणारी शक्ती, तीच मुळात ईश्वरी शक्ती आहे, पण ती आज विसरात आहे. म्हणून तिला आठव देण्यासाठी म्हणायचं हे ईश्वरा. आणि ह्या ईश्वराला परत सर्वांना म्हणताना ह्या सर्वेश्वराला, म्हणजे सर्वांच्या ठिकाणी जो ईश्वर आहे तो ईश्वर जागृत होण्यासाठी ही प्रार्थना म्हणायची. हे अस्त्र आहे, लक्षात ठेवा की मनोभाव आहे की इथे हे ईश्वरा सर्वांना म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर जेवढे काही चेहरे आले तरी उत्तमच, कारण प्रत्येक चेहरे पाहत म्हटलात कृतज्ञतेने तर त्याचा अधिक पटीने फायदा होतो प्रार्थनेचा. आणि हा भाव सतत आपल्याकडे लक्षात राहिला तर म्हणून अलक्षाकडे लक्ष देणं हा प्रकार आहे तो. म्हणून किती लक्ष प्रार्थना केला किंवा किती लक्ष जप केला तरी जपात किती लक्ष होतं आणि जपात किती लक्ष होतं त्याहीपेक्षा अलक्षाकडे किती लक्ष होतं हे फार महत्वाचं आहे. म्हणून हे प्रार्थनेचं शास्त्र पण व्यवस्थित समजून घ्या.
पुन्हा पुन्हा म्हणा. जोपर्यंत मुखामध्ये प्रार्थना येत नाही तोपर्यंत पुन्हा पुन्हा म्हणा. पुन्हा पुन्हा म्हणता म्हणता कृतज्ञतेने म्हणा. कृतज्ञतेने म्हणता म्हणता हा ईश्वर, हा ह्या ईश्वराने ईश्वरासाठी केलेली प्रार्थना आहे. कारण हा ईश्वर आज जीवरूपात आहे. समोर दिसलेला ईश्वर सुद्धा जीवरूपात आहे. पण त्याचं जीवरूप गळून पडण्यासाठी ही प्रार्थना आपल्याला म्हणायची आहे. आणि ही प्रार्थना जेव्हा आपण ह्या पद्धतीने म्हणायला लागतो तेव्हा जीवन अतिशय सुंदरपणे आपल्याला प्राप्त होतं. शुभ प्रारब्ध, शुभ नियती हे दोन्ही एकत्र आपल्या जीवनात कार्यरत व्हायला लागतील. हे पाहून घ्या. म्हणजे करा आणि पहा, त्याला म्हणतात कृपा असं सद्गुरू सांगतात ना. कर आणि पहा हे प्रत्येकाने केलं पाहिजे. तुम्हाला संशय हे असं कसं होईल, तर संशय करत बसला त्याचा काही परिणाम होणार नाही. पण कर आणि पहा. ज्याच्या ज्याच्या पिंडाप्रमाणे ती कशी म्हणायची प्रार्थना हे ज्याचं त्यांनी ठरवावं. पण ती प्रार्थनेत मात्र राहावं, सतत म्हणावं, कृतज्ञतेने म्हणावं किंवा ईश्वराच्या बोधामध्ये म्हणावं, ईश्वराच्याच स्मरणात म्हणावं. म्हणून ते ईश्वर हे नामस्मरणही होतं आणि ती प्रार्थनाही होते. म्हणजे ईश्वर स्मरण होतं आणि प्रार्थनाही होते. आणि ह्या पद्धतीने आपल्याला पुन्हा 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 ही प्रार्थना म्हणता आली पाहिजे. ही प्रार्थना म्हणता म्हणता आपल्या ठिकाणी सहजपणे परीक्षण निरीक्षण करा. ज्यावेळेला ते ज्यावेळेला आपण कर्म करतो त्यावेळेला आपल्याकडनं तिथून शुभ कर्म होतं की हे परीक्षण निरीक्षण त्यावेळेला असायला हवं. परत लक्षात ठेवा, नुसती प्रार्थना म्हटल्यावर मग परत आपण चांगलंच कर्म करणार अशा याच्यात राहू नका. परीक्षण निरीक्षण केल्याशिवाय मी सुधारणार नाही. मीला सुधारायसाठी आपण हे सगळे प्रयत्न करतो आहोत आणि मीच्या सुधारण्यातून जग सुधारणार आहे. जग सुखी व्हावं हा जो भाव आहे तो त्यात आपल्या सतत त्या भावातून जेव्हा आपण सर्व जगाकडे पाहायला लागतो तर जग तुमच्याकडे पाहायला लागेल. हा महत्वाचा मुद्दा. दोन्हीकडून दोघंही सुखी झाले पाहिजे. म्हणजे केंद्रस्थानी असलेला मी आणि परिघाच्या ठिकाणी, वर्तुळाच्या परिघाच्या ठिकाणी असलेलं हे जग, दोन्ही मिळून त्या अनंत स्वरूप परमेश्वराचीच अंग आहेत हा भाव लक्षात ठेवा. आपण सर्व एकाच परमेश्वराची लेकरं आहोत असे संत सांगतात. पण व्यवस्था रूपाने पाहायला लागलो तर एका अनंत स्वरूप व्यवस्था असलेल्या चैतन्य स्वरूपाची आपण व्यवस्थारूप अंग आहोत. आणि त्या तत्वाशी आपल्याला समरस व्हायचंय. त्या तत्वातून आपल्याला आपलं जीवन सुंदरपणे जगायचंय. त्या तत्वातून जीवन जगत असताना आपल्याला आनंदाने जीवन जगायचंय. आणि हा बोध आपल्याला सतत मनात राहिला पाहिजे. म्हणून शास्त्र समजून घेणं बरोबर आहे. पाठांतर करत बसणं नुसतं समजून घ्या, त्याच्यातून बोध करून घ्या. बोध काय? आपल्याला क्षणाक्षणाला सत्कर्मच करता आलं पाहिजे. आपल्याकडनं क्षणाक्षणाला सत्कर्मच व्हायला हवं. करणं आणि होणं दोन्ही गोष्टी आपल्याकडे सातत्याने असायला हवं. आणि त्यामुळे हे सत्कर्म होण्यासाठी आपल्या अंतर्मनाचं शुद्धीकरण फार महत्वाचं आहे. प्रार्थनेने अंतर्मनाचं शुद्धीकरण होतं. पण ते पुन्हा 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 विचार केल्याने, चिंतन केल्याने, सद्भाव धरल्याने आणि म्हणून सद्भावनेतून हे परत परत प्रार्थना म्हणणं हा महत्वाचा बोध लक्षात ठेवायचा. म्हणजे सतत एक लक्षात ठेवा की जितका भाव सद्भाव आपल्याकडे प्रगट होत जाईल तितका आपलं जीवन आपण सुंदरपणे जगायला शिकू. म्हणून अंतर्मनाचं शुद्धीकरण हा परमार्थाचा सर्वात महत्वाचा बोध आपल्या लक्षात आला पाहिजे. की प्रत्येक व्यक्ती म्हटलं की त्याचं बहिर्मन आहे, अंतर्मन आहे. आणि अंतर्मनामध्ये चांगल्या वाईट गुणांचा अगदी संमेलन भरलेलं असतं. चांगले गुण बाहेर यावेत आणि वाईट गुण बाजूला जावेत यासाठी आपल्याला आपलं परीक्षण निरीक्षण करायचं आहे. आणि दुसऱ्याच बाजूने सतत सर्वांच्या भल्याचा विचार करायचा आहे, सर्वांच्या कल्याणाचा विचार करायचा. ह्याला धर्म म्हणतात. परत लक्षात ठेवा, धर्म म्हणजे हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, शीख धर्म नव्हे. इथे हा एकच धर्म आहे सर्व मानवजातीचा की सर्व माणसं सुखी व्हावीत, की सर्व मानवजात सुखी व्हावी, हा धर्म. म्हणून बहुजन हिताय बहुजन सुखाय हा विचार नेहमी लक्षात ठेवा. व्यवस्था म्हटल्यानंतर त्या प्रत्येक व्यवस्थेचा सन्मान करा. आणि जेव्हा आपण सर्वांचा सन्मान करायला लागतो, त्यांच्याकडे सद्भाव धरायला लागतो, त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये सहजपणे चांगल्या चांगल्या गोष्टी घडतात. आता तुम्ही साधी गोष्ट लक्षात, सूर्य ही एक व्यवस्था आहे, ग्रहतारे ही व्यवस्था आहे, पृथ्वी ही व्यवस्था आहे. प्रत्येक जण आपल्या कक्षेतच फिरतोय, दुसरा ग्रह त्या दुसऱ्याच्या कक्षेत घुसत नाही. म्हणजे प्रत्येकाचं जीवन प्रत्येकाला जगण्यासाठी
जी स्पेस मिळालेली आहे त्या स्पेसमध्ये तो आनंदाने जीवतो. म्हणून पृथ्वी इतकी अनादी काळापासून जर आपलं पृथ्वी आपल्या स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते, चंद्र सुद्धा स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवती फिरतोय, पण एकमेकाची टक्कर कुठे लागलेली नाही. माणसं टक्कर लावलेलं जातात, माणसांची टक्कर होते ना, आणि मग टक्कर झाली की गाठ पडली ठका ठका असं म्हटलं जातं की नाही. मग तिथेच अनिष्ट विचार यायला लागतात, अनिष्ट चिंतन व्हायला लागतं. आणि म्हणून आपल्या अंतर्मनाचं शुद्धीकरण हा महत्वाचा बोल लागतो. म्हणजे हे सर्व शास्त्र मला सुधारण्यासाठी वापरायचं, सांगायचं नाही असं नाही. सांगण्याने आपल्या मंत्रात ते अधिक मोडू शकतं, पण ते सद्भावातून सांगायचं. मला खूप काहीतरी कळतंय आणि मी मोठा शहाणा आहे आणि सर्वांना मी शिकवतोय अशा बोधात करायला जाऊ नका, कारण ते पापात्मक निर्मिती होते. इथे सर्वांच्या भल्यासाठी मी सुधारलं पाहिजे आणि मला सुधारण्यासाठी मला चांगले विचार करता आले पाहिजे, माझ्याकडे चांगले सद्भाव निर्माण झाले पाहिजे. आणि सद्भाव निर्माणासाठी मला पुन्हा 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 लोकांच्या भल्याचाच विचार करता आला पाहिजे. आणि लोकांच्या भल्याचा विचार करण्यासाठी साधा सोपा उपाय म्हणजे विश्व प्रार्थना म्हणतात. त्या विश्व प्रार्थना ज्यावेळेला आपण अगदी म्हणतो मनापासून, सर्वांना तर ती आवडते असं नाही की कोणालाही. म्हणजे अगदी साधी गोष्ट, तुम्ही गाडीच्या मागे जर मोठ्या अक्षरात प्रार्थना केली तर ते वाचतात त्यांना सर्वांना ती आवडते, त्यांचं मन प्रसन्न होतं नुसतं वाचून. मग आपल्या आचरणातून जर ती प्रार्थना निर्माण झाली तर लोकांना किती आनंद होईल आणि त्या आनंदाने जगाला किती आनंद. म्हणून ही विश्व प्रार्थना जगाला आनंद देणारी आहे, पण ती केव्हा, जेव्हा प्रत्येक व्यक्ती ह्या प्रार्थनेने भारून जाईल, भरून जाईल आणि सर्वत्र त्या प्रत्येक व्यक्तीच्या आचरणात ही प्रार्थना प्रकट होईल. त्यावेळेला हे जग म्हणजे नंदनवन होऊन जाईल. आणि म्हणून आपल्याला आपलं जीवन सुख शांती समाधानाने जर जगायचं असेल तर पुण्यही भरपूर निर्माण करण्यासाठी ही लोकांच्या भल्याचा विचार म्हणजेच विश्व प्रार्थना आपल्याकडनं पुन्हा पुन्हा व्हायला पाहिजे. किंबहुना ती सवय लागली पाहिजे, नुसती इच्छा नव्हे, सवय लागली तरच ते महत्वाचं. इच्छा म्हणाल तर कधीतरी इच्छा होते, कधीतरी इच्छा होत नाही, पण सवय लागली असेल तर ती सहज होते. लोकांच्या भल्याचा विचार ही सवय लागली पाहिजे आपल्याला. आणि ही जेव्हा सवय लागेल त्यावेळेला मग कोणी काही बोलव, सवयीनेच सर्वांचं भलं व्हावं हा बोध. मग लोक कसेही वागवत, काही लोक चांगले वागतील, काही लोक वेडेवाकडे वागतील, पण इथे लक्षात ठेवायचं की आपल्याला ही सवय लावून घ्यायची आणि सवय लावण्यासाठी सद्भाव निर्माण व्हायला पाहिजे. ही सवय लागली पाहिजे. कोणालाही पाहिलं की आपल्या मनात त्याच्याबद्दल सद्भाव निर्माण झाला पाहिजे, ही सवय लागली. आणि म्हणून ही प्रार्थना ही सद्गुरूने आपल्याला दिलेला प्रसाद आहे आणि तो प्रसाद सर्वांनी इतका अंतःकरणात अगदी भरून ठेवला पाहिजे की त्याच्यातून जीवनात सुखशांती समाधानाचा प्रतिसाद प्रत्येकाला मिळतो. म्हणून सर्वांसाठी पुन्हा आपण सद्गुरू स्मरणामध्ये ही प्रार्थना म्हणू. आणि दुसरं एक महत्वाचं सांगतोय प्रार्थनेच्या अगोदर की फेसबुकवर पण महेंद्र कदम या नावाचं जे फेसबुक आहे त्याच्यावर दर सोमवारी, दर मंगळवारी आणि दर शनिवारी 8 ते 9 ही प्रबोधनं होत असतात. ज्यांना संधी घ्यायची ते सहजपणे ती संधी घेऊ शकतील. सद्गुरूंचं ज्ञान त्यांच्याकडून मिळेल आणि सर्वांना विचार करण्याची कुवत निर्माण होईल. आणि त्यासाठी त्या जर जमलं तर सर्वांनी जरूर ते पाहावे. आता आपण प्रार्थना म्हणू. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंडराव. सद्गुरुनाथ महाराज.